हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे. गाईज, आज आपण सायकोलॉजीमधलं एक अत्यंत मोठं नाव ते म्हणजे अल्बर्ट एलिस यांनी रचलेल्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी म्हणजेच REBT याबद्दल जाणून घेणार आहोत. आता याचा अध्यात्माशी काय संबंध, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आध्यात्मिक व्हिडिओ बनवत असतो. असं असताना अध्यात्माशी REBTचा काय संबंध किंवा अध्यात्मामध्ये REBTचं कॉन्ट्रीब्युशन काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, जिथे मी स्वतः तुम्हाला लाईव्ह येऊन मेडिटेशन शिकवत असतो. हा कोर्स अटेंड केलेल्या एकांनी त्यांचा अभिप्राय आपल्यापर्यंत पाठवलेला आहे, तो आधी जाणून घेऊयात. त्यांचं नाव आहे अमृता देशपांडे, कॅलिफोर्निया. त्या कॅलिफोर्नियाला असतात आणि तिथून त्यांनी आपला लाईव्ह मेडिटेशनचा कोर्स अटेंड केला होता. त्यांचं म्हणणं आहे की अनाहत मेडिटेशन अकॅडमीचे संस्थापक राकेश देशपांडे सरांचा मेडिटेशन कोर्स खूप उपयुक्त आणि प्रभावी आहे. या 7 दिवसांच्या कोर्समध्ये सर 5-6 वेगवेगळ्या मेडिटेशनच्या टेक्निक्स शिकवतात. त्या सर स्वतः सर्वांकडून प्रॅक्टिकल करून घेतात आणि त्या प्रत्येक टेक्निकची सविस्तर माहिती देतात. या टेक्निक्समुळे ओव्हरथिंकिंग, नकारात्मक विचार, डिप्रेशन यांसारख्या समस्या दूर होण्यास कशी मदत होते ते सरांनी समजावून सांगितले. यामुळे झोप चांगली लागते, मनःशांती मिळते, सकारात्मक विचार येतात, आत्मविश्वास वाढतो, लक्ष केंद्रित करता येतं, निर्णयक्षमता वाढते आणि आनंदी राहता येतं. सर प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे समजण्यास सोप्या भाषेत उत्तर देतात. त्यांनी प्रत्येकाच्या शंका व अडचणी समजून घेत मार्गदर्शन केलं. हा कोर्स माझ्यासाठी खूपच उपयुक्त ठरला. मी याची शिफारस नक्कीच करेन. राकेश सरांचे मनपूर्वक आभार. अमृता देशपांडे, कॅलिफोर्निया. सो अमृताताई, तुमचे देखील खूप खूप आभार. अमृताताई मला वाटतं 28 एप्रिलच्या बॅचला होत्या. सो अमृताताई, तुमचं सुद्धा मनापासून आभार. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचा असतो. सो त्याबद्दल तुमचे देखील खूप खूप आभार. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जर का हा कोर्स करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तिकडे आपल्या कोर्सची आणि अकॅडमीची पूर्ण माहिती वाचायला मिळेल. ती माहिती वाचा, ॲडमिशन घ्या, आपली कोर्समध्ये भेट होईलच. ठीक आहे. आता आजचा विषय म्हणजे REBT किंवा अल्बर्ट एलिस. आता खरं सांगायचं तर मराठी माणसाला अल्बर्ट एलिस हे नाव नवीन नाही आहे. का नवीन नाही आहे, तर मराठीमध्ये अल्बर्ट एलिस यांचं चरित्र आलं होतं, ज्या पुस्तकाचं नाव होतं मी अल्बर्ट एलिस. ते पुस्तक देखील दाखवायला मी इथे आणलेलं आहे. हे ते पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे मी अल्बर्ट एलिस आणि याचं हे पुस्तक लिहिलं डॉक्टर अंजली जोशी यांनी. ठीक आहे. आता या पुस्तकाच्या माध्यमातून मी सर्वात पहिल्यांदा अल्बर्ट एलिस यांच्याबद्दल जाणू शकलो. या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा मला अल्बर्ट एलिस ही व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं कार्य काय आहे, काम काय आहे, हे सगळं मला तेव्हा समजलं होतं. आणि त्यानंतर मी REBTचा कोर्स देखील केलेला होता. सो REBT हे नक्की काय आहे, REBTचा अध्यात्माशी काय संबंध, अध्यात्मामध्ये REBTचं कॉन्ट्रीब्युशन काय, ते आता जाणून घेऊयात. व्हिडिओला सुरुवात करूयात. सो गाईज, याच्या आधी आपण अध्यात्मावर बनवलेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून हे शिकलेलो आहोत की माणसाच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक हा वसलेला असतो. तो सूक्ष्म घटक म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे. हे शरीर म्हणजे आपलं खरं स्वरूप नाही, तर तो सूक्ष्म घटक जो आहे तो आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्या सूक्ष्म घटकाला स्वानुभवाने जाणून घेणं हा आपला मुख्य उद्देश आहे. हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. आणि जेव्हा आपण त्याला स्वानुभवाने जाणून घेतो तेव्हा त्याला साक्षात्कार किंवा एनलायटनमेंट असं देखील म्हणलं जातं. ठीक आहे. आता हे आपलं खरं स्वरूप आपल्याला का जाणवत नाही आहे किंवा हे खरं स्वरूप आपण का विसरलो आहे, तर या सूक्ष्म घटकावर सायकोलॉजिकल पॅटर्नचे अनेक लेयर्स आहेत आणि त्या लेयर्समुळे आपल्याला आपलं खरं स्वरूप जाणवत नाही आहे, असं अध्यात्मामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता ही जी सायकोलॉजिकल पॅटर्नची जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण REBTचा वापर करणार आहोत. ठीक आहे. सायकोलॉजिकल पॅटर्नचे लेयर्स अनेक आहेत. सायकोलॉजिकल पॅटर्न ही वास्ट कन्सेप्ट आहे. याच्या आधी देखील आपण सायकोलॉजिकल पॅटर्न्स या विषयावर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला जर सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट अगदी बेसिकपासून जर का समजून घ्यायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओज देखील पाहू शकता. त्या व्हिडिओंची एक वेगळी प्लेलिस्ट देखील आपण बनवलेली आहे. पण सांगायचा मुद्दा हा की सायकोलॉजिकल पॅटर्न ही वास्ट कन्सेप्ट आहे. ती एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये मावणारी नाही आहे किंवा एखाद दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन करता आली असं होणार नाही आहे. सो सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट आपण वेगवेगळ्या मार्गांनी समजून घेणार आहोत आणि त्यापैकी एक मार्ग म्हणजे REBT. REBTच्या माध्यमातून अल्बर्ट एलिस आपल्यापर्यंत जे काही पोहोचवतात त्यामध्ये सायकोलॉजिकल पॅटर्न्स याबद्दल त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, या सायकोलॉजिकल पॅटर्न्सशी माणसाने अध्यात्माव्यतिरिक्त अजून कुठल्या मार्गाने डील करता येईल का, हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. सो सायकोलॉजिकल पॅटर्न ही कन्सेप्ट नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण REBTचा वापर करणार आहोत. तर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी
यामध्ये अल्बर्ट एलिस असं सांगतो की एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या घटनेकडे आपण काय दृष्टिकोनातून पाहतोय, आपण काय नजरेने पाहतोय हे खूप जास्त मॅटर करतं. आणि हा आपला दृष्टिकोन, ही आपली नजर आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सनुसार ठरवली जात असते. इथे अल्बर्ट एलिस यासाठी सायकोलॉजिकल पॅटर्न हा शब्द वापरत नाही. अध्यात्मामध्ये आपण त्याला संस्कार किंवा सायकोलॉजिकल पॅटर्न हे शब्द वापरत असतो, पण इथे सायकोलॉजीमध्ये तो त्याला बिलीफ सिस्टीम हा शब्द वापरतो. म्हणजे आपल्या मान्यता, ठीक आहे, आपली मतं, आपण जे काही समज करून घेतलेले आहेत ते सगळे समज, ठीक आहे, या सगळ्याला मिळून तो इथे बिलीफ सिस्टीम हा शब्द वापरतो. याचबरोबर आपण एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या घटनेकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघू की पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघू, हे देखील सगळं आपल्या बिलीफ सिस्टीमवर, आपल्या मान्यतांवर अवलंबून असतं. त्यानुसार किंवा त्याच्या चष्म्यातून आपण त्या सगळ्या गोष्टींचं आकलन करून घेत असतो, ग्रहण करत असतो. उदाहरणार्थात एक असं उदाहरण घेऊ जे उदाहरण आपण कायम घेत असतो. समजा एखाद्या व्यक्तीची अशी बिलीफ सिस्टीम आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, ठीक आहे. ही बिलीफ सिस्टीम आपली कशामुळे डेव्हलप झालेली आहे, ठीक आहे, म्हणजे या समाजाने आपल्याला हे सांगितलं आहे म्हणून आपण ती बिलीफ सिस्टीम क्रिएट केलेली आहे, की आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपणच आपल्या ऑब्झर्वेशनमधून ही बिलीफ सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ही नंतरची गोष्ट. पण आपली ही बिलीफ सिस्टीम आहे की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी. आणि जर आपल्याला एखादी व्यक्ती भेटली ज्या व्यक्तीची कुठली तरी गोष्ट विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट नाही झालेली, असं असताना आपण या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असतो. जर माझी बिलीफ सिस्टीम नसती, जर माझी मान्यता नसती की विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, तर कदाचित मी त्या व्यक्तीकडे सकारात्मक नजरेने किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून देखील पाहू शकलो असतो. बरोबर. याचा अर्थ एखाद्या गोष्टीचं आकलन होताना, एखादी गोष्ट ग्रहण करताना आपण आपल्या बिलीफ सिस्टीमनुसार त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं, नकारात्मक समजायचं की सकारात्मक समजायचं, हे ठरवत असतो. बरोबर. सो याच बाबतीमध्ये अल्बर्ट एलिस असं म्हणतोय की आपण एखाद्या घटनेकडे काय दृष्टिकोनातून, काय नजरेने पाहतो हे खूप जास्त मॅटर करतं. आणि हे पूर्णपणे आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्नवर, म्हणजेच त्याच्या भाषेमध्ये बिलीफ सिस्टीमवर, आपल्या मान्यतांवर अवलंबून असतं. याचबरोबर एखादी घटना घडल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण रॅशनली विचार करू की इररॅशनली विचार करू, आपलं रॅशनल थिंकिंग असेल की इररॅशनल थिंकिंग असेल, हे देखील या बिलीफ सिस्टीमवर किंवा आपल्या मान्यतांवर अवलंबून असतं. जसं एखाद्या व्यक्तीचं एखाद्या विशिष्ट वयामध्ये कुठली तरी गोष्ट ती व्यक्ती अचीव करू शकली नाही, म्हणून त्या व्यक्तीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं हे रॅशनल आहे का? नाही, हे इररॅशनल आहे. पण आपली बिलीफ सिस्टीम आपल्याला असं सांगते की नाही, विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला हवी, आणि जर या व्यक्तीची एखादी गोष्ट त्या वयामध्ये झाली नाही तर आम्ही बाबा त्या व्यक्तीकडे निगेटिव्ह दृष्टिकोनातूनच बघणार. सो हे इररॅशनल थिंकिंग आहे जे आपल्या चुकीच्या बिलीफ सिस्टीममधून किंवा चुकीच्या मान्यतेमधून आलेलं आहे. आता माणसाची बिलीफ सिस्टीम आणि माणसाचं वागणं हे कसं एकमेकाशी जोडलेलं असतं हे एक्सप्लेन करताना REBTमध्ये अल्बर्ट एलिस एक खूप छान साखळी सांगतो. ठीक आहे, तो असं सांगतो की माणसाची जी बिलीफ सिस्टीम असते, माणसाच्या ज्या मान्यता असतात, त्या मान्यतांनुसार माणूस विचार करत असतो, त्यानुसार माणसाची विचारसरणी ही डेव्हलप झालेली असते. बरोबर. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं आकलन कसं होईल, एखाद्या गोष्टीचं ग्रहण कसं होईल एखाद्या व्यक्तीला, ते देखील त्या व्यक्तीच्या बिलीफ सिस्टीमवर, त्या व्यक्तीच्या मान्यतांवर अवलंबून असतं. त्या व्यक्तीची जशी मान्यता असते त्या मान्यतांनुसार, त्या बिलीफ सिस्टीमनुसार, त्या ओपिनियन्सनुसार, त्या मतांनुसार ती व्यक्ती एखाद्या गोष्टीचं आकलन करत असते, ग्रहण करत असते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीमधून, एखाद्या घटनेमधून काय बोध मिळेल हे देखील त्या व्यक्तीच्या बिलीफ सिस्टीमवर, त्या व्यक्तीच्या मान्यतांवर अवलंबून असतं. यानंतर माणसाच्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांनुसार माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण होत असतात. बरोबर. म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जे विचार करत असतो, त्याचं आपल्याला जे आकलन होत असतं, जो बोध मिळत असतो, त्यानुसार आपल्या मनामध्ये भावना निर्माण होत असतात. आणि आपल्या मनात जशा भावना निर्माण होतील त्यानुसार
आपलं बिहेवियर असतं. बिहेवियर म्हणजे काय, तर त्यानुसार आपण रिॲक्ट करतो, त्यानुसार आपण डिसिजन घेत असतो, त्यानुसार आपण इंटरॅक्शन करत असतो. थोडक्यात त्याने साखळी अशी तयार केलेली आहे की माणसाचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स असतात, बिलीफ सिस्टीम, मान्यता असतात, त्यानुसार तो विचार करत असतो. जसे विचार असतील त्या विचारानुसार त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होत असतात आणि जशा भावना निर्माण होतील, सकारात्मक निर्माण होतील किंवा नकारात्मक भावना निर्माण होतील, पण जशा भावना निर्माण होतील त्यानुसार तो बिहेव करत असतो. थोडक्यात ते बिहेवियर त्याच्या सायकोलॉजिकल पॅटर्न्स, बिलीफ सिस्टीम, मान्यता ह्याच्याशी डिरेक्टली जोडलं गेलेलं आहे असं अल्बर्ट एलिस सांगतो. ठीक आहे, याचं एक उदाहरण पाहूयात. आपल्या या समाजामध्ये काही जण असे असतात जे बऱ्याच वेळेला समोरच्या व्यक्तीचा धर्म कुठला आहे याचा विचार करून त्या व्यक्तीशी कसं वागायचं हे ठरवत असतात. आता याच्यामागे देखील माणसाची बिलीफ सिस्टीम, माणसाची मान्यता ही कारणीभूत असते. समजा मी एक अशी व्यक्ती आहे की जिची अशी मान्यता आहे की विशिष्ट धर्माची माणसं ही वाईट असतात, त्यामुळे त्यांच्यापासून आपण शक्यतो 4 पावलं लांबच राहायला हवं. ठीक आहे, ही झाली माझी बिलीफ सिस्टीम, ही झाली माझी मान्यता. असं असताना जेव्हा काहीतरी घटना घडते किंवा काहीतरी वेळ अशी येते की माझ्यासमोर त्या वेगळ्या धर्माची व्यक्ती येते, तेव्हा अशी व्यक्ती माझ्यासमोर आल्यानंतर माझी विचारसरणी काय मला सांगते, तर ही व्यक्ती अशा विशिष्ट धर्माची आहे, ज्या धर्माची माणसं शक्यतो वाईट असतात, आपण त्यांच्यापासून लांबच राहायला हवं. आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते आणि त्या भावनेमधून मग तो माणूस बिहेव करतो. बिहेव म्हणजे काय, तर त्या व्यक्तीशी वागताना तो काय रिॲक्ट करतोय, बरोबर, किंवा त्या व्यक्तीशी तो कसा इंटरॅक्ट करतोय, किंवा त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तो कुठले डिसिजन्स घेतोय, हे सगळं या मूळ मान्यतेवर, बिलीफ सिस्टीमवर ठरत असतं. सो अशा वेळी अल्बर्ट एलिस या सगळ्याची साखळी सांगतो की तुमच्या मान्यतेनुसार तुम्ही विचार करता, तुमच्या विचारांनुसार मनामध्ये भावना येतात आणि तुमच्या भावनांनुसार तुम्ही बिहेव करता, बरोबर. आणि याचा अर्थ असा होतो की जर तुमच्या मान्यता चुकीच्या असतील, तुमची बिलीफ सिस्टीम चुकीची असेल, तुमची मतं, तुमची ओपिनियन जर का चुकीची असतील, तर त्यानुसार तुमच्या मनामध्ये चुकीचे विचार येतात, तुम्ही चुकीचे विचार करता, तुम्हाला गोष्टींचं चुकीचं आकलन होतं, चुकीचं ग्रहण करता, चुकीच्या गोष्टीमधून तुम्ही चुकीचा बोध घेता, त्यानुसार तुमच्या मनामध्ये चुकीच्या भावना येतात आणि त्यानुसार तुमचं बिहेवियर म्हणजेच तुमचं इंटरॅक्शन, तुमच्या रिॲक्शन्स, तुमचे डिसिजन्स हे देखील चुकीचं ठरतं. म्हणजे तुमच्या बिलीफ सिस्टीम, तुमच्या मान्यता तुम्हाला चुकीचं वागायला भाग पाडतात, तुम्हाला योग्य डिसिजन घेऊ देत नाहीत. आणि या आपल्या चुकीच्या मान्यतांनुसार, बिलीफ सिस्टीमनुसार आपण इररॅशनल विचार करत असतो, त्यानुसार आपल्या मनामध्ये चुकीच्या भावना येतात आणि आपलं बिहेवियर देखील मग इररॅशनल असतं. ठीक आहे, या चुकीच्या मान्यतांमुळेच, या निगेटिव्ह मान्यतांमुळेच आपलं मन अशांत होत असतं, आपलं मन अस्वस्थ होत असतं. आणि जर आपल्याला आपलं मन शांत करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा या चुकीच्या मान्यता नष्ट करणं गरजेचं आहे. हे चुकीचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करणं गरजेचं आहे. मी जसं मगाशी म्हणलो होतो की हा तर सायकोलॉजीचा विषय आहे, याचा अध्यात्माशी काय संबंध. अनेक जण अध्यात्माचा अवलंब त्यांच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी देखील करतात. सो मनःशांती अध्यात्मामुळे मिळतेच, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेसच्यामुळे मिळतेच, पण आपण जर स्वतः रॅशनली विचार करून वागायला सुरुवात केली तर त्यातून देखील आपल्याला मनःशांती मिळू शकते, आपलं अस्वस्थ मन शांत होऊ शकतं. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आपल्या काही बिलीफ सिस्टीम, आपल्या काही मान्यता, आपले काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होणं गरजेचं आहे. आणि यासाठीच रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी यामध्ये अल्बर्ट एलिस 11 कंडिशन्स सांगतो की ज्या कंडिशन्समध्ये तुम्ही रॅशनली विचार करायला हवा, तुम्ही इररॅशनल विचार करून चालणार नाही. थोडक्यात तो असे 11 सायकोलॉजिकल पॅटर्न सांगतोय, जे पॅटर्न जर का आपण अवॉइड करू शकलो, जे पॅटर्न जर का आपण इरेज करू शकलो, त्यांच्यापासून जर का सुटका मिळवू शकलो, तर आपण आयुष्यामध्ये आनंदी होऊ शकतो, आपलं मन शांत होऊ शकतं. आपलं मन अस्वस्थ असेल तर त्याला कुठेतरी स्वस्थता मिळू शकते. हे जे 11 कंडिशन्स आहेत किंवा हे जे 11 सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत, या ज्या 11 मान्यता आहेत, त्या मान्यता अल्बर्ट एलिसने असं विचार करून, म्हणजे त्या मान्यता ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हा आपल्याबद्दलच बोलतोय. ठीक आहे, आपल्या समाजामध्ये अनेक माणसं अशी आहेत ज्या या मान्यता फॉलो करत असतात, ज्या या मान्यता घेऊन चाललेले असतात. ठीक आहे, आणि त्यामुळे म्हणजे हे सगळं वाचल्यानंतर असं वाटतं की अरे यार कसला हुशार माणूस आहे हा, काय लेवलला त्याने विचार केले, एकदम ॲप्रोप्रिएट असे 11 मान्यता काढलेल्या आहेत, 11 सायकोलॉजिकल पॅटर्न शोधून काढलेले आहेत की जे
या जगातल्या या समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना ना लागू पडतात. त्यामुळे या सायकोलॉजिकल पॅटर्न्स, या मान्यता ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे हा बहुतेक आपल्याबद्दलच बोलतोय, तुम्हाला सुद्धा आता असं वाटेल की हा तुमच्याबद्दलच बोलतोय. ठीक आहे, सो आता जाणून घेऊयात की अल्बर्ट एलिसने सांगितलेल्या त्या 11 मान्यता काय आहेत, त्या 11 कंडिशन्स काय आहेत ज्यावर आपण काम करणं गरजेचं आहे, जे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणं गरजेचं आहे ते आता आधी जाणून घेऊयात. यातली 1 नंबरची जी कंडिशन आहे ती आहे की इट इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर अन इंडिव्हिज्युअल टू बी लव्ड ऑर अप्रूव्ड बाय एव्हरी सिग्निफिकंट पर्सन इन हिज एन्व्हायरमेंट. आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांना मी आवडायलाच पाहिजे, आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांनी माझी एकनेक गोष्ट अप्रूव्ह करायलाच पाहिजे, आजूबाजूला असलेल्या एकनेक व्यक्तीने माझं कौतुक करायलाच पाहिजे, आजूबाजूला असलेल्या एकनेक व्यक्तीने मला नोटीस करायलाच पाहिजे. अशी मान्यता देखील अनेकांची असते. कदाचित तुम्हाला ही मान्यता कॉन्शियसली जाणवणार नाही, पण बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट करताना लोक काय म्हणतील याचा विचार करतो. काय फरक पडतो लोकांनी काही म्हणलं तरी? नाही, पण आपण विचार करतो की अरे मी असं केलं तर लोक काय म्हणतील. कारण लोकांनी आपली एकनेक गोष्ट अप्रूव्ह करावी, लोकांनी आपली एकनेक गोष्ट मान्य करावी, कारण लोकांना मी आवडावं अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. आणि त्यामुळे ही पण एक मान्यता आहे की कुठलीही गोष्ट करताना लोक काय म्हणतील, लोक ॲप्रिशिएट तर करतील ना, लोकांना हे आवडेल तर ना, लोक मला यावरून क्रिटिसाईज तर करणार नाहीत ना, लोक मला यावरून दोष तर देणार नाहीत ना, लोक मला असं तर म्हणणार नाहीत ना की अरे हे कसले कपडे घातलेत, हा कुठला पदार्थ खातोयस, मला आवडतं तर मी खायला हवं, मला आवडतं तर मी कुठलाही वेश परिधान करायला हवा. पण नाही, आपण म्हणतो की नाही आजच्या काळामध्ये असं असतं, आजच्या काळामध्ये तसं असतं, मला जरी आवडत असलं तरीसुद्धा मी हे 4 चौघामध्ये करता कामा नये. अशा अनेक गोष्टी असतात, असे अनेक इश्यूज असतात जे आपण लोक काय म्हणतील यानुसार डील करत असतो. सो इथे त्या संदर्भातच अल्बर्ट एलिस असं म्हणतोय की ही जी मान्यता आहे की इट इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर अन इंडिव्हिज्युअल टू बी लव्ड ऑर अप्रूव्ड बाय एव्हरी सिग्निफिकंट पर्सन इन हिज एन्व्हायरमेंट, हा सायकोलॉजिकल पॅटर्न, ही मान्यता आपण सोडायला हवी. ही चुकीची मान्यता आहे आणि या चुकीच्या मान्यतेमुळे आपण चुकीचा विचार करतो, त्यानुसार चुकीच्या भावना आपल्या मनात येतात आणि चुकीचा बिहेव करतो, चुकीचं इंटरॅक्ट करतो, चुकीचा रिॲक्ट करतो आणि चुकीचे डिसिजन घेतो. जो वेश, जे कपडे मला कम्फर्टेबल नाही आहेत ते देखील मला कधी कधी घालावे लागतात कारण लोक काय म्हणतील. जे पदार्थ मी नाही खाऊ इच्छित ते देखील मला खावे लागतात कारण लोक काय म्हणतील. एखादा पदार्थ मला खायची इच्छा आहे तरीसुद्धा मला तो खाता येत नाही का, तर लोक काय म्हणतील. एखादा डिसिजन मी घेऊ इच्छितो पण मला तो डिसिजन नाही घेता येत का, कारण लोक काय म्हणतील. एखादा डिसिजन मी नाही घेऊ इच्छित तरीसुद्धा मला घ्यावा लागतो का, तर लोक काय म्हणतील. थोडक्यात आजूबाजूच्या लोकांना मी आवडावं, त्यांनी मला त्यांच्यात घ्यावं, त्यांनी माझं वागणं अप्रूव्ह करावं, त्यांनी माझे डिसिजन्स अप्रूव्ह करावेत, म्हणून केवळ आणि केवळ म्हणून मी माझी आवड निवड बाजूला ठेवतो, मी माझी मूळ विचारसरणी बाजूला ठेवतो आणि ते जसं म्हणतील त्यानुसार वागायला सुरुवात करतो. आणि हे आजूबाजूला असलेले लोक काय म्हणतील याचा विचार करूनच आपण इच्छा नसताना सुद्धा जगरहाटी फॉलो करायला सुरुवात करतो, जगाने सांगितलेले नियम फॉलो करायला सुरुवात करतो. आपण आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकत नाही आणि जगाने जे करायला सांगितलेलं आहे ते आपल्याला करावंच लागतं. आपल्याला आपल्या मनानुसार अनेक गोष्टी करायची इच्छा असते, विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट करायची इच्छा असते, पण नाही या वयामध्ये हे करता कामा नये, त्या वयात ते करता कामा नये असं म्हणून आपल्याला त्या गोष्टी करता येत नाहीत. आणि विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट करायची असते असं म्हणून मग आपल्याला विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट मनात इच्छा नसून देखील करावी लागते. त्यानुसार मी वागतो, पण अशा गोष्टींमुळेच मग आपलं मन अशांत होतं, मनामध्ये सतत या गोष्टी राहतात की नाही मला जे करायची इच्छा होती ते मला नाही करता आलं आणि जे मला करायचं नव्हतं ते मला करावं लागलं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपली ही मान्यता, हा सायकोलॉजिकल पॅटर्न, ही बिलीफ सिस्टीम इरेज होणं गरजेचं आहे की आजूबाजूच्या लोकांना मी आवडायला हवं. यानंतर अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेली 2 नंबरची कंडिशन म्हणजे टू बी वर्थ व्हाईल अ पर्सन मस्ट बी कॉम्पिटंट, ॲडिक्वेट अँड अचिव्हिंग इन एव्हरीथिंग अटेम्प्टेड. म्हणजे अटेम्प्ट केलेल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळायलाच हवे, नाही तर आपली व्हॅल्यू त्यामुळे कमी होते. ठीक आहे, आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतात ज्यांना हार सहन होत नाही, एवढीशी हारसुद्धा त्यांना सहन होत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही एकनेक गोष्टीमध्ये मी जिंकायलाच पाहिजे, एखादी गोष्ट मी अटेम्प्ट केली आणि मला त्यामध्ये यश नाही मिळालं असं होऊच शकत नाही, त्यावर माझं सेल्फ व्हॅल्यू अवलंबून आहे आणि त्यामुळे मला हे करायलाच पाहिजे. पण गाईज
या गोष्टींमुळे आपलं मन अशांत होण्याशिवाय अजून काहीही होत नाही. ठीक आहे, आपण अटेम्प्ट केलेली एकनेक गोष्ट आपण जिंकायला पाहिजे हा अट्टहास काय आहे आपला. हरलो समजा मी, तर त्यामुळे काय माझी व्हॅल्यू कमी होणार आहे का? ठीक आहे, एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये किती गोष्टी जिंकली आणि किती गोष्टी हरली यानुसार त्या व्यक्तीची व्हॅल्यू ठरत असते का? नाही. आपली व्हॅल्यू कुठल्याही गोष्टीनुसार ठरत नसते. आपली व्हॅल्यू आपण स्वतःला किती व्हॅल्यू देतोय यावर अवलंबून असते. तुम्ही स्वतःला जेवढी व्हॅल्यू द्याल तेवढी व्हॅल्यू लोक तुम्हाला देणार आहेत. ठीक आहे, तुम्ही किती गोष्टी जिंकलायत किती गोष्टी हरलायत यावर तुमची व्हॅल्यू ठरत नाही आहे. त्यामुळे इथे देखील अल्बर्ट एलिस हे सांगतो की आयुष्यातली एकनेक गोष्ट जिंकायचा प्रयत्न करू नका. तुमची जी मान्यता आहे की मी जेवढ्या जास्त गोष्टी जिंकेन तेवढी माझी व्हॅल्यू वाढत जाईल, ही मान्यता चुकीची आहे. या मान्यतेमुळे आपण चुकीचं बिहेव करतो की आपण आयुष्यातली एकनेक गोष्ट जिंकायचा प्रयत्न करतो. एवढीशी सुद्धा हार आपल्याला त्यामुळे सहन होत नाही आणि त्यामुळे आपलं मन अशांत होतं, त्यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं. आणि त्यामुळे जर मन शांत करायचं असेल, आयुष्य आनंदामध्ये घालवायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा ही मान्यता, हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करणं गरजेचं आहे की मी आयुष्यामध्ये किती गोष्टी जिंकतोय यावर माझी व्हॅल्यू अवलंबून आहे, अजिबात नाही. यानंतर अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेली कंडिशन नंबर 3 ती म्हणजे सम पीपल आर बॅड, विक्ड अँड दीज पीपल शुड बी ब्लेम्ड अँड पनिश्ड. ठीक आहे, म्हणजे इथे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्यामध्ये असे अनेक जण असतात ज्यांना इतरांच्या चुका दिसत असतात आणि ज्याची चूक झालेली आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, त्याला ब्लेम केलंच पाहिजे आपण. ही जी आपली मानसिक काय म्हणतात, ही जी काही मानसिक वृत्ती आहे आपली, ती अत्यंत चुकीची वृत्ती आहे. आजूबाजूच्या माणसांच्या चुका काढणं, आजूबाजूच्या माणसांना त्यांच्या चुकांबद्दल कशी शिक्षा केली जातीये हेच फक्त बघणं, त्यातच मनसुबे आखणं हे अत्यंत चुकीचं आहे. याने देखील आपलं मन अशांतच होत असतं. आपल्या आजूबाजूला असणारे लोक चुका करत असतील, पण अनेक वेळेला आपल्याकडून देखील चुका होत असतात. आपल्याकडून ज्या चुका झालेल्या असतात त्याला देखील दरवेळेला इतरांनी शिक्षा केलेलीच असते का? नाही. बऱ्याच वेळेला चुका सोडून दिल्या जातात. तसंच आपण देखील इतरांच्या चुका दरवेळेला घेऊनच बसायला पाहिजे, त्याला शिक्षाच द्यायला पाहिजे असं अजिबात नाही. लोकांच्या चुका सोडून द्यायला हव्यात. एवढं फ्लेक्झिबल आपण असायला हवं. दरवेळेला प्रत्येक चुकीला शिक्षा द्यायलाच पाहिजे हे गरजेचं नाही आहे. ठीक आहे, जेव्हा आपण सतत हा विचार करत असतो आणि एखाद्या व्यक्तीची चूक होऊन सुद्धा त्या व्यक्तीला शिक्षा झाली नाही म्हणल्यावर आपण उलटे अस्वस्थ होतो, तेव्हा मन अशांत होतं. आणि त्यामुळे इतर लोकांच्या चुका न काढता आपण त्या चुकांना माफ करून टाकायला शिकलं पाहिजे, कारण त्यामुळे आपलं मन शांत होणार आहे, आपलं मन स्वस्थ होणार आहे. आपल्याला इतरांच्या चुका माफ करून टाकायला शिकलं पाहिजे, ते आपल्या भल्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी नाही. ठीक आहे, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीची कुठलीही चूक झाल्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा मिळायलाच पाहिजे. ही जी आपली मान्यता आहे, ही जी आपली बिलीफ सिस्टीम आहे, हा जो आपला सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, हे इरेज होणं खूप गरजेचं आहे, जे आपण रॅशनली विचार करून इरेज करू शकतो. आता यानंतर अल्बर्ट एलिसने सांगितलेल्या कंडिशनपैकी कंडिशन नंबर 4 तो असं म्हणतो की इट इज टेरिबल वेन थिंग्ज आर नॉट इन द वे अँड इंडिव्हिज्युअल वॉन्ट्स देम टू बी. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की मला हवं तेच व्हायला हवं, मला हवं ते जर नाही झालं तर मी अस्वस्थ होतो, माझं मन अशांत होतं. हा अनेकांचा स्वभाव असतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं दिसतात की ज्यांचा हा हट्ट असतो की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा त्यांच्या मनासारखं वागलं पाहिजे, त्यांना हवं तेच घडलं पाहिजे. आणि जर असं घडलं नाही तर ते अस्वस्थ होतात, त्यांचं मन अशांत होतं. ठीक आहे, याचं एक उदाहरण घेऊयात. काही घरांमध्ये असलेल्या आईवडिलांची अशी अपेक्षा असते की आपल्या मुलांनी आपण सांगू तसंच वागावं, आपल्या मुलांनी आपण सांगू तेच डिसिजन घ्यावेत, किंवा आपण जे डिसिजन त्यांच्यासाठी ऑलरेडी घेतलेले आहेत ते डिसिजन त्यांनी स्वीकारावेत. ठीक आहे, असे विचारसरणी असणारे लोक अजूनही या जगात आहेत. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मी सांगेन तसंच वागायला हवं, कारण त्यांचं भलं कशात आहे हे मला माहिती आहे, त्यांच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मी जास्त चांगला जाणतो, त्यांच्यापेक्षा मी वयाने मोठा असल्यामुळे मला आयुष्याचा अनुभव आहे, आणि त्यामुळे मी जे सांगतोय ते त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. अशा वेळेला यांच्या मनात देखील येत नाहीत की आपल्या विचारसरणीपेक्षा आपल्या मुलांची विचारसरणी वेगळी असू शकते, आपल्या मतापेक्षा आपल्या मुलांची मतं वेगळी असू शकतात, आपल्या आवडीनिवडीपेक्षा आपल्या मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे डिसिजन घेतले तेच डिसिजन आपल्या मुलांनी घ्यायला पाहिजेत हे जरुरी नाही. ठीक आहे,
पण मग ही माणसं असा आग्रह का धरतात की मी जे सांगतोय ते आजूबाजूच्या लोकांनी स्वीकारायलाच हवं? तर यामागचं एक कारण असं आहे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या बिहेवियरसाठी इतरांकडून अप्रुव्हल हवं असतं. त्यांना असं वाटतं की मी घेतलेला डिसिजन जर इतरांनी स्वीकारला नाही तर याचा अर्थ असा होतो की मी तो डिसिजन चुकीचा घेतलेला आहे. यामुळे त्यांना सांगणं हे गरजेचं असतं की नाही, तुमचा डिसिजन जरी बरोबर असला तरी इतर लोक तो डिसिजन स्वीकारतीलच याची गॅरंटी नाही. आणि इतर लोकांनी तुम्ही घेतलेला डिसिजन जर स्वीकारला नाही तर याचा अर्थ तुमचा डिसिजन चुकीचा आहे, तुम्ही चुकीचे आहात असं देखील होत नाही. शेवटी प्रत्येकाच्या निवडी किंवा प्रत्येकाच्या आवडी या भिन्न भिन्न असू शकतात. यामध्ये कोण चूक कोण बरोबर हा विषय येत नाही. आणि त्यामुळे आपण जसं सांगतोय तसं इतरांनी वागायला हवं, माझ्या मनासारख्याच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, हा जो सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, ही जी मान्यता आहे, ही मान्यता जेव्हा इरेज होईल तेव्हा मन शांत होईल. कारण आपली इच्छा असते की इतरांनी आपल्या मनासारखं वागावं आणि जर ते नाही वागले तर आपलं मन अशांत होतं, अस्वस्थ होतं. सो हे मन शांत होण्यासाठी, स्वस्थ होण्यासाठी आपल्याला आपली ही मान्यता चेंज करणं गरजेचं आहे की आपण सांगू तसेच इतर लोक वागतील. आपण हे स्वीकारायला हवं की इतरांचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असू शकतात, मग ते इतर म्हणजे आपली स्वतःची मुलं का असेना. अल्बर्ट एलिसने सांगितलेल्या कंडिशनपैकी कंडिशन नंबर 5 ती म्हणजे अनहॅपीनेस इज अ फंक्शन ऑफ इव्हेंट्स आउटसाइड द कंट्रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल. म्हणजे माझं दुःख, ठीक आहे, माझं दुःख हे माझ्या हातामध्ये नाही आहे, ते बाहेर घडणाऱ्या इव्हेंट्सचा, घटनांचा इफेक्ट आहे. म्हणजे अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि त्यामुळे मी दुःखी होतो आहे. ही जी मान्यता आहे, ही मान्यता माणसाने सोडायला हवी. ठीक आहे, अध्यात्मामध्ये आम्ही असं कायम सांगतो की स्पिरिच्युअलिटीचा फर्स्ट नियम, फर्स्ट रूल काय आहे, तर युअर इनर स्टेट शुड नॉट बी अफेक्टेड बाय एक्सटर्नल इव्हेंट्स. ठीक आहे, तुमची अंतर्स्थिती बाह्य घटनांच्यामुळे अस्वस्थ होता कामा नाही आहे. कारण बाह्य घटना आणि तुमची अंतर्स्थिती याचा खरं पाहता काहीही संबंध नसतो. एखादी घटना घडल्यानंतर जर मी आनंदी होत असेन तर ती घटना घडल्यानंतर सगळे आनंदी होतात का? नाही. म्हणजे माझ्या आनंदाचा आणि त्या घटनेचा काही संबंध आहे का? नाही. जर एखादी घटना घडल्यामुळे मला राग आला पण ती घटना घडल्यामुळे सगळ्यांना राग येतो का की फक्त मला राग आला? नाही, फक्त मला राग आला. याचा अर्थ असा होतो की माझा राग आणि ती घटना याचा एकमेकाशी काही संबंध नाही आहे. थोडक्यात माझ्या मनामध्ये कुठली भावना असावी, मग ती आनंदाची असावी की रागाची असावी की दुःखाची असावी, हा माझा कॉन्शियस डिसिजन आहे. माझ्या मनामध्ये जर का अनहॅपीनेस असेल, दुःख असेल तर त्याचा बाह्य घटनेशी, बाह्य इव्हेंट्सशी काहीही संबंध नाही. माझ्या मनामध्ये कुठली भावना असायला हवी हा माझा स्वतःचा कॉन्शियस डिसिजन आहे जो मी घ्यायला हवा. कुठली का घटना घडेना, माझा डिसिजन असा आहे की मला आनंदी राहायचं आहे तर मी आनंदी राहू शकतो. आनंदी असणं हा रिझल्ट कशाचाही नसतो. आनंदी असणं हे तुम्ही बाय प्रॅक्टिससुद्धा अचीव करू शकता. तुमचा आनंद कशावरही अवलंबून नसतो, तुमचं दुःख कशावरही अवलंबून नसतो, तो कशाचाही परिणाम नसतो. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या दुःखासाठी तुमच्या कंट्रोलमध्ये नसलेल्या घटनांना ब्लेम करता कामा नये. थोडक्यात हा जो सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, ही जी मान्यता आहे की माझ्या मनातल्या दुःखाला कुठली तरी घटना कारणीभूत ठरलेलं आहे किंवा आपल्या मनातल्या भावनांना बाह्य घटना कारणीभूत ठरत असतात, ही मान्यता इरेज व्हायला हवी. जेव्हा ही मान्यता इरेज होईल, जेव्हा आपण ही मान्यता सोडून देऊ, रॅशनल थिंकिंग करून देखील आपण ही मान्यता सोडून देऊ शकतो. जेव्हा आपण ही मान्यता सोडून देऊ तेव्हा बाह्य घटना कुठलीही घडली तरी त्यामुळे आपली अंतर्स्थिती अस्वस्थ होणार नाही, मन शांत राहतं. आता यानंतरची मान्यता ती म्हणजे इफ समथिंग इज डेंजरस ऑर हार्मफुल अँड इंडिव्हिज्युअल शूड कॉन्स्टंटली बी कन्सर्न्ड अबाउट इट. एखादी जर का नकारात्मक गोष्ट किंवा हार्मफुल गोष्ट किंवा डेंजरस गोष्ट जर तुमच्या बाबतीमध्ये घडेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा तुम्ही सतत विचार करत राहायला हवा. तुम्ही त्या बाबतीमध्ये सतत चिंतित असायला हवं. तुम्ही सतत त्या गोष्टीची काळजी करत राहायला हवं. ही एक मान्यता आहे आणि या मान्यतेच्यामुळे माणूस अशांत होतो. कसं काय, तर बऱ्याच घरामध्ये आपण असं बघतो की ज्यांच्या घरामध्ये मुली असतात त्या मुलींना बऱ्याच बंधनांमध्ये ठेवलेलं असतं की हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही वागायचं, तसं नाही वागायचं, असे कपडे नाही घालायचे, अशा लोकांबरोबर नाही फिरायचं, अशी अनेक प्रकारची बंधनं त्या मुलींना घातलेली असतात. का, तर उद्या भविष्यात जाऊन काहीतरी नकारात्मक घडू नये म्हणून. ठीक आहे, हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स असे आहेत की ज्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सच्यामुळे फक्त एक व्यक्ती नाही, त्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेल्या अनेक व्यक्ती अशांत होत असतात, अस्वस्थ होत असतात. ठीक आहे,
म्हणजे भविष्यामध्ये काहीतरी घडेल आणि ते घडू नये म्हणून आत्तापासूनच त्या बाबतीमध्ये काहीतरी डिसिजन घेत राहणं, त्या बाबतीमध्ये काहीतरी उपाययोजना करणं हे कितपत योग्य आहे. काही केसेसमध्ये ते गरजेचं असतं, पण काही बाबतींमध्ये आपण अशा उपाययोजना करून देखील जे व्हायचं ते होतच असतं. अशा घटना टाळल्या जात नाहीत. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला लोकांनाही सांगायची वेळ येते की इतका विचार नका करू, काही नाही होणार, कदाचित काही होणार पण नाही, आणि कदाचित तुम्ही इतकी काळजी घेऊन सुद्धा जे व्हायचं ते होईल. ठीक आहे, सो या अशा अनेक गोष्टींमुळे आपण भविष्याचा विचार करून त्या बाबतीमध्ये चिंता व्यक्त करत असतो की असं होतंय की काय, असं होतंय की काय, बरोबर. आणि त्यामुळे आपल्या मनाच्या शांततेसाठी, आपलं मन स्वस्थ होण्यासाठी, शांत होण्यासाठी आपल्याला ही मान्यता, हा सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज करणं गरजेचं आहे. जे व्हायचं असेल ते होईल, जे होणार नाही आहे ते नाही होणार. आपण काळजी करून काहीही होणार नाही आहे. जेव्हा जे व्हायचं असेल तेव्हाच ते होणार आहे, आणि जर व्हायचं नसेल तर होणार नाही आहे. त्याचा आपल्या काळजी करण्याशी काहीही संबंध नाही, हे आपण स्वतःला सांगायला पाहिजे. रॅशनली विचार करून देखील हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होऊ शकतो. यानंतर इट इज इझियर टू रन अवे फ्रॉम डिफिकल्टीज अँड सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीज दॅन फेसिंग देम. म्हणजे एखाद्या अवघड परिस्थितीपासून किंवा एखाद्या जबाबदारीपासून लांब पळणं, दूर पळणं हे सोपं आहे ती जबाबदारी निभावण्यापेक्षा. ठीक आहे, हे असं अनेक लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला असे दिसतात की ज्यांचं असं असतं की बाबा शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात. ठीक आहे, शिवाजी जन्माला तर यायला हवा, म्हणजे जबाबदारी पूर्ण तर व्हायला हवी, पण ती आम्ही नाही करणार, ती कोणीतरी वेगळ्याने करावी. आम्ही मात्र कुठलीही जबाबदारी न घेता त्या जबाबदारीपासून लांब पाळणार, कारण जबाबदारी उचलणं ही एक अवघड गोष्ट असते. सो अवघड गोष्टी आम्ही करणार नाहीत, अवघड गोष्टी करायला शेजारचे आहेत, आम्ही मात्र फक्त सोप्या गोष्टी करणार. अशी मानसिकता असणारे लोकसुद्धा या जगामध्ये असतात. आपल्याला अनेक वेळेला असं दिसतं की या समाजामध्ये, या शहरामध्ये, गावामध्ये, देशामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या गोष्टींसाठी आपण फक्त आणि फक्त सरकारला, गव्हर्नमेंटला, अथॉरिटीजना जबाबदार धरतो. बरोबर, आपलं स्वतःचं देखील काही कर्तृत्व आहे, आपण स्वतः देखील काही करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपली स्वतःची देखील काही जबाबदारी आहे. या देशाचे, या समाजाचे नागरिक म्हणून, या समाजाचे काही घटक म्हणून आपली देखील काही जबाबदारी आहे. सो ती आपण उचलायला हवी. सो जबाबदारी उचलणं ही अवघड गोष्ट असते, आणि त्यामुळे आपण जबाबदाऱ्यांपासून लांब पळत असतो, आणि जी लोक ती जबाबदारी उचलत आहेत त्या उचलणाऱ्या लोकांना आपण दोष देत असतो की त्या जबाबदाऱ्या नीट पार पडत नाही आहेत. ठीक आहे, अशी वृत्ती असणारी, अशी विचारसरणी असणारी अनेक जण असतात की जे फक्त आणि फक्त अवघड गोष्टींपासून आणि जबाबदाऱ्यांपासून लांब पळत असतात. ही मान्यता इरेज होणं खूप गरजेचं आहे. यामागचं कारण म्हणजे आपण ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहतो, आपण ज्या देशात राहतो, ज्या शहरात राहतो, ज्या राज्यात राहतो, त्याचा आपल्या मनःशांतीशी संबंध असतो. आपलं शहर, आपला देश हे जेवढे डेव्हलप असतील तेवढं आपण मानसिकदृष्ट्या शांतता मिळवू शकतो असं म्हणलं जातं. आणि त्यामुळे आपलं मन शांत होण्यासाठी, म्हणजे थोडक्यात आपल्याच स्वार्थासाठी आपण या समाजाच्या डेव्हलपमेंटमध्ये, आपण या देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. त्याची जबाबदारी आपण देखील उचलणं गरजेचं आहे. जेवढी जास्त लोक या सगळ्याची जबाबदारी उचलतील तेवढ्या लवकर आपला देश आणि आपला समाज हा प्रगत होईल, आणि तेवढ्या लवकर आपल्याला मानसिक शांतता मिळेल. आणि त्यामुळे अवघड गोष्टी किंवा जबाबदाऱ्या यांच्यापासून लांब पळणं सोपं असतं. जी मान्यता आहे, हा जो सायकोलॉजिकल पॅटर्न आहे तो इरेज होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर काही बाबतींमध्ये आपण स्वतः देखील सुधारण्याची आवश्यकता असते, पण अशा वेळेला सुद्धा या लोकांची वृत्ती अशी असते की नाही, सुधारायचं तर इतरांनी, आम्ही मात्र जसे आहोत तसेच राहणार. कारण सुधारण्याची जबाबदारी उचलणं ही देखील अवघड जबाबदारी आहे, आणि यांना फक्त आणि फक्त जबाबदाऱ्यांपासून लांब जायचं असतं. कारण त्यांची मान्यता असते की जबाबदारी उचलणं ही अवघड असते आणि जबाबदाऱ्यांपासून लांब पळणं हे सोपं असतं. यानंतर अ पर्सन मस्ट डिपेंड ऑन अदर्स अँड हॅव समवन स्ट्रॉंगर ऑन हुम टू रिलाय. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की आपल्याला अवलंबून राहायला जर आपल्यापेक्षाही जास्त ताकदवान एखादी व्यक्ती आपल्याला जर का मिळाली तर हे लोकांना हवं असतं. ठीक आहे, याचं अगदी ढोबळ उदाहरण देताना नवरा बायकोंचं उदाहरण दिलं जातं की दरवेळेला एखाद्या स्त्रीला आपल्या नवऱ्यावर अवलंबून राहण्यामध्येच इंटरेस्ट असतो. पण हे उदाहरण मी इथे घेणार नाही. यामागचं कारण आजकालच्या सगळ्याच स्त्रिया नवऱ्यांवर अवलंबून असतात असं नाही, पण याहूनही स्ट्रॉंग उदाहरण आपल्याकडे आहे. ते म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा शक्यतो सगळ्याच देशांमध्ये ही गोष्ट आढळते, ती म्हणजे माणसाची मूळ वृत्ती अशी आहे की माणसाला
कामधंदा करण्यापेक्षा नोकरी करण्याकडे जास्त कल असतो. कारण नोकरीच्या ठिकाणी कमी जबाबदाऱ्या असतात. नोकरीच्या ठिकाणी भलेही एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणं असेल तरीसुद्धा तिकडे डोक्याला ताप कमी असतो, तिकडे कमी कष्ट असतात. धंदा करण्यामध्ये सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरच असतात, पण नोकरी करण्यामध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या कमी होतात आणि त्यामुळे कोणावर तरी अवलंबून राहणं हे देखील स्वीकारायची या लोकांची तयारी असते. आणि त्यामुळे माणसांमध्ये जास्तीत जास्त माणसं अशी आढळतात ज्यांचा नोकरी करण्याकडे कल जास्त असतो, कारण त्यांना कोणावर तरी अवलंबून राहायची सवय लागलेली असते किंवा त्यांची मान्यता असते की आपण स्वतः कुठेतरी जबाबदारी उचलण्यापेक्षा आपण जर कोणावर तरी अवलंबून असू तर ते उत्तम आहे. पण त्यामध्ये मन अशांत होण्याच्या देखील बऱ्याच शक्यता असतात आणि त्यामुळे काही बाबतीमध्ये असं देखील म्हणता येईल की तुम्हाला जर का मानसिकदृष्ट्या शांत राहायचं असेल, स्वस्थ राहायचं असेल तर स्वतःची जबाबदारी स्वतः उचला. यानंतर पास्ट इव्हेंट्स इन ॲन इंडिव्हिज्युअल्स लाईफ डिटरमाइन प्रेझेंट बिहेवियर अँड कॅनॉट बी चेंज्ड. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळामध्ये घडलेली घटना त्या व्यक्तीचं वर्तमानातलं बिहेवियर हे ठरवत असते आणि ते कधीही चेंज होऊ शकत नाही, ही मान्यता आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या बाबतीमध्ये एक नकारात्मक अनुभव असतो आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण परत चान्स घेण्याचं डेअरिंग करत नाही, चान्स घेण्याचा धीर एकवटत नाही. ठीक आहे. उदाहरणार्थात बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे पाहायला मिळतं की त्यांचा जर का डायव्होर्स झाला असेल तर डायव्होर्सनंतर परत एकदा लग्न करावं या बाबतीमध्ये त्या साशंक असतात. आधीच्या लग्नाचा अनुभव हा नकारात्मक असल्यामुळे याच्यानंतर परत एकदा नवीन दुसरं लग्न करण्यासाठी त्या सहजासहजी तयार होत नाहीत. बरोबर. यावरून हे दिसतं की त्यांच्या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेनुसार त्यांचं वर्तमानातलं बिहेवियर हे डेव्हलप होत आहे आणि त्यांना असं वाटतं की कधीही चेंज होणार नाही. पण असं होत नाही. रॅशनली विचार केला तर हे देखील चेंज होऊ शकतं, कारण दरवेळेला भूतकाळामध्ये घडलेली घटना परत घडेल असं नसतं. आमच्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये अशी एक व्यक्ती आली होती आणि त्या व्यक्तीची सेम केस होती. सो त्या व्यक्तीशी बोलता बोलता मी त्या व्यक्तीलाही सांगितलं होतं की आपण इतके देखील कमनशिबी नाही आहोत की आपल्या बाबतीमध्ये एकच नकारात्मक घटना परत घडत राहील. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की भूतकाळामध्ये जे घडलंय तेच परत घडेल. त्यांचा एक तो सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट झालेला असतो, एक मान्यता तयार झालेली असते आणि त्यामुळे ते परत एकदा त्या बाबतीमध्ये चान्स घ्यायला तयार होत नाहीत. पण रॅशनली विचार करून हा सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होऊ शकतो आणि त्यामुळे मन शांत होऊ शकतं. यानंतर ॲन इंडिव्हिज्युअल शुड बी व्हेरी कन्सर्न्ड अँड अपसेट बाय अदर्स इंडिव्हिज्युअल्स प्रॉब्लेम्स. म्हणजे इतरांच्या आयुष्यातील समस्या समजल्यानंतर आपण त्याची चिंता करावी, आपल्याला त्याची काळजी वाटायला हवी. असे देखील काही जण असतात की त्यांचा मूळ स्वभावच असा असतो की एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी नकारात्मक घटना ऐकली की यांना काळजी वाटायला सुरुवात होते. ती व्यक्ती यांच्या ओळखीची आहे नाही आहे याने काही फरक देखील पडत नाही, पण यांचा मूळ स्वभावच असा असतो की कोणाचंही काही नकारात्मक ऐकलं की हे अस्वस्थ होतात. त्याचबरोबर अनेक जण असे असतात की दोन व्यक्तींमध्ये इतकी अटॅचमेंट असते की एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये काहीतरी छोटंसं जरी नकारात्मक घडलं तरी त्याचा परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होतो आणि ती व्यक्ती अस्वस्थ होते, त्या व्यक्तीचं मन अशांत होतं. ठीक आहे. आपण इतरांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला हवं, इतरांना त्यांच्या समस्यांमधून बाहेर काढायला हवं, पण त्याचा स्वतःवर परिणाम होऊन देता कामा नये. आपण जर का इतर लोकांच्या समस्यांमध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागलो इमोशनली तर त्याचा त्रास आपल्याला देखील होत असतो. जेव्हा इतरांचं काउन्सिलिंग करताना इतर लोक त्यांच्या अनेक अशा गोष्टी आम्हाला सांगत असतात तर तेव्हा त्या गोष्टी ऐकून जर का आम्हीसुद्धा काळजी करायला सुरुवात केली तर आमचं जगणं अवघड होऊन जाईल. ठीक आहे. कारण रोज कोण ना कोणतरी अशी व्यक्ती भेटत असते की जी व्यक्ती येऊन त्यांच्याबद्दल आम्हाला काही गोष्टी सांगत असते. त्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकून जर का आम्ही अस्वस्थ व्हायला लागणार असू तर आमचा रोजचा दिवस अशांततेत जाईल, अस्वस्थतेमध्येच जाईल. ठीक आहे. त्यामुळे स्वतःला अशा गोष्टींपासून अटॅच होण्यापासून थांबवता यायला पाहिजे, स्वतःला अशा गोष्टींपासून डिटॅच करता यायला पाहिजे. इतरांच्या समस्यांमध्ये इन्व्हॉल्व होऊन त्या समस्या सोडवणं गोष्ट वेगळी आणि त्याचा स्वतःवर परिणाम करून घेणं ही गोष्ट वेगळी, जे नाही होता कामा. रॅशनली विचार करून आपण हा सायकोलॉजिकल पॅटर्न, ही मान्यता इरेज करू शकतो. आणि यानंतर लास्ट वन, देअर इज ऑलवेज अ करेक्ट अँड precise answer to every problem and it is terrible if it is not found.
म्हणजे कुठल्याही समस्येला उत्तर असतंच, कुठल्याही प्रॉब्लेमच्या मागे काहीतरी कारण असतंच आणि ते जर का तुम्हाला सापडत नसेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ही एक मान्यता आहे. आपण कुठल्याही गोष्टीच्या मागची कारणं दरवेळेला शोधू शकतोच असं नाही आहे आणि दरवेळेला कुठल्याही गोष्टीमागे काहीतरी कारण असेलच असं देखील नाही आहे. दरवेळेला एखादी जेव्हा घटना घडते तेव्हा ती घटना का घडली असा आपण विचार करत बसतो आणि त्यामुळे आपलं मन अशांत होतं. आपल्याला अशा घटना, अशा गोष्टी स्वीकारायला हव्यात. आपल्याला अशा गोष्टी ॲक्सेप्ट करायला हव्यात की हो, हे जे घडलं हे असं घडलेलं आहे. ते का घडलं, कोणामुळे घडलं, कोणाची चूक होती, मग हे माझ्याच बाबतीमध्ये का घडलं, या कांची उत्तरं आपण शोधू नयेत. त्याच्यामुळे आपलं मन केवळ आणि केवळ अशांत होतं. काही वेळेला गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, गोष्टी फक्त घडतात, घटना फक्त घडतात. आपण फक्त त्या ॲक्सेप्ट करू शकतो, आपण फक्त त्या विटनेस करू शकतो. आपण त्या गोष्टी होण्यापासून थांबू शकत नाही, त्या गोष्टींच्या मागची कारणं शोधू शकत नाही, त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये काही करू देखील शकत नाही. आपल्याकडे फक्त आणि फक्त त्या घटना, त्या गोष्टी स्वीकारणं हा एकमेव ऑप्शन असतो. आणि त्यामुळे त्या घटना का घडल्या, या समस्येच्या मागचं कारण काय, या काची उत्तरं माणसाने शक्यतो शोधायला जाऊ नयेत, कारण ती मिळतच नसतात. त्यामुळे केवळ आणि केवळ मन अशांत होतं, मन अस्वस्थ होतं. त्यामुळे हा सुद्धा माणसाचा जो सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, माणसाचा हा जो स्वभाव आहे की आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या समस्यांच्या मागचीच देखील कारणं शोधणं, हा जो स्वभावातला सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, ही जी मान्यता आहे की नाही शोधायचं असतं, ही जी मान्यता आहे ही मान्यता चुकीची आहे. ती मान्यता खोडली जायला पाहिजे, नष्ट व्हायला हवी. हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला हवा. अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेला या 11च्या 11 कंडिशन आपण रॅशनल थिंकिंग करून, रॅशनली विचार करून सॉल्व्ह करू शकतो. हे सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न्स, या सगळ्या मान्यता केवळ आणि केवळ रॅशनल थिंकिंगच्या जोरावर आपण इरेज देखील करू शकतो. सो आत्ता आपण जे 11 कंडिशन्स पाहिल्या, 11 सायकोलॉजिकल पॅटर्न्स, मान्यता पाहिले. REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी इथपर्यंत संपत नाही. याच्यानंतर देखील या थेरपीमध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मी जसं सुरुवातीला म्हणालो की सायकोलॉजिकल पॅटर्न अजून डीपमध्ये समजून घेण्यासाठी म्हणून आपण REBTचा वापर करणार आहोत. आणि त्यामुळे आपण आज REBTची थेरी एक्सप्लेन करत असताना इथेच थांबतो आहे. ठीक आहे. यामध्ये ज्या 11 कंडिशन सांगितलेल्या आहेत, यामध्ये जे 11 सायकोलॉजिकल पॅटर्न्स किंवा मान्यता सांगितलेल्या आहे, याच्याशी आपण फक्त रॅशनल थिंकिंग करून डील करू शकतो. पण जर तुम्हाला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करूनच सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज करायचे असतील किंवा तुम्हाला जर का मेडिटेशन करूनच मनशांती मिळवायची असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. त्यावर आपल्या कोर्सची आणि अकॅडमीची पूर्ण माहिती आहे. हा कोर्स 7 दिवसांचा आहे, डेली 1 तास. त्यामध्ये आपण थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी शिकवतो. हा कोर्स रेकॉर्डिंग नाही आहे, तर मी स्वतः लाईव्ह येऊन तुम्हाला हा सगळा विषय समजावून सांगत असतो, तुम्हाला मेडिटेशन शिकवत असतो, तुमच्याकडून मेडिटेशन करून घेत असतो. ठीक आहे. त्यामुळे जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही शंका असतील, तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ. आणि आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.